मी म्हणत होते ना तसंच झालं. तू वहिनींकडनं जबाबदाऱ्या काढून घेतल्यास ना, त्यामुळे खूप दुखावली आहे ती. आता किचनची जबाबदारी पण ती घेत नाहीये, त्यामुळे किचन पूर्णपणे तुझ्या ताब्यात आहे. अरे वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन्स आर्या. थँक्यू. तुम्ही दोघी मला किती समजून घेताय. का माहितीये का, कारण तू आम्हाला या घराची सून म्हणून हवी आहेस. अहो वंस, काय आपल्या तिघींची टीम काय सॉलिड झाले नाही. पण ह्या टीमला तेव्हाच अर्थ येईल जेव्हा या टीमची कॅप्टन मी असेन. कारण तुमच्या दोघींपेक्षा माझं डोकं जास्त चालतंय. मी सांगीन तेच तुम्हाला ऐकावं लागेल, आणि जर का तुम्ही नाही ऐकलत तर सगळं उलट घडवून आणीन मी. हो, नाही नाही नाही, तुम्हीच आमच्या प्रमुख. हो, तुम्हीच आमच्या कॅप्टन. किती घाबरलात तुम्ही मला. समोरचा घाबरला ना की मला अगदी जिंकल्यासारखं वाटतं. जाऊन जेवणाची तयारी करा. तुम्ही पण या ना, जेवणाची तिघी मिळून तयारी करूया. मुलगी बाहेर येते ना, ते स्वतःचे लाड करून घ्यायला येते, काम करायला नाही. निघा. ए चल चल चल. थांबा. तिजोरीच्या चाव्या कोणाकडे असतात? तसे अधिकार बहिणींकडेच आहेत, पण साव्या सासूबाईंकडे आहेत. कच्चा मोठेपणा देऊन ठेवलाय. अच्छा, म्हणजे खजिना वैजंतीकडे आणि खजिनदार चंद्राबाई. हो असंच आहे. जाऊन म्हातारीकडच्या चाव्या घेऊन या. अगं वहिनी दुखावली गेलीये, त्यामुळे आता ती घरातली कुठलीही जबाबदारी घेणार नाही. त्यामुळे आर्या, आता तू कोणतीही जबाबदारी सोडू नकोस. योग्य वेळ आणि योग्य संधी तुझ्याकडे चालून आलीये. तिजोरीच्या चाव्या लवकरात लवकर ताब्यात घे. देवाच्या मनात काय आहे ते पण कळना. इथं छोट्या मालकांचा ताप उतरना, तिथं बाहेर पाऊस थांबना. आई, तुला जीवच पाहिजे नसेल तर मावा घे, पण त्यांना काही करू नको. मावा काही चुकलं असेल तर त्याची शिक्षा मला दे. काय बरं वाईट करायचं असेल तर ते मावा कर. फार पिळवटून काढ आयुष्य, पण त्यांना जीवदान दे.
घाबरले ना मी. हे कुठून चोरून आणलं? अगं त्या आर्या आणि अगं त्या आर्या आणि रेणुकासाठी गिफ्ट आणलंय. आपण रिकाम्या हाताने आलो होतो ना, बरं दिसत नाही म्हणून घेऊन आलोय. अहो पण पैसे कुठून आणलेत? म्हणजे देवीच्या समोरून पैसे? हो, एवढी रिस्क याची काय गरज होती? रिस्क घेण्यासाठीच तर आपण इथे आलो आहोत ना. त्याच्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय आहे का? अंबिके, एक गोष्ट लक्षात ठेव, तू सुद्धा या घरची वारसदार आहेस, तरी सुद्धा मला हे करावं लागतंय. त्याचं दुःख तुमच्यापेक्षा जास्त मला आहे. त्यात ती मुक्ता आपल्या सारंगला स्वतःच्या जाळ्यात ओढून हे घर लुटायचा प्रयत्न करते. तेव्हा तिच्यापासून या घराचं आणि माझ्या हक्काच्या प्रॉपर्टीचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. इथे जर कोणी लूटमार करणार असेल ना, तर ती फक्त मीच करणार. तू तोंडानेच बोल, पण बोलून अशी लुटमार करता येत नसते. ती अशी प्रत्यक्षात करावी लागते. पण अंबिके, तू आता बघच मी काय करतो ते.